मनसे सुद्धा महाविकास आघाडी सोबत अशी चर्चा रंगू लागली आहे। महाविकास आघाडी मनसेला घेऊन पुणे महापालिका लढणार अशी चर्चा रंगू लागली। पुण्यामध्ये लेट नाईट बैठकीमध्ये मनसेची एंट्री झाली। मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार यांचा पक्ष आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक पार पडली आहे। आघाडीच्या बैठकीतून मनसे नेते बाहेर पडले। जे काही होईल ते लवकर कळवलं जाईल अशी भूमिका मनसेने घेतली आहे। यावर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया समोर येते, आपण पाहूयात। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे चारही पक्षाचे लोक आता एकत्रित बसलेले होते आणि या सगळ्यांनी मिळून एक प्रभागावरती चर्चा केली। ही एकेका प्रभागावर चर्चा करत असताना साधारण प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 14 पर्यंतची चर्चा पूर्ण झाली। मानवीय मर्यादा लक्षात घेता आणि प्रभागांची संख्या लक्षात घेता सलगपणे ही चर्चा करणं शक्य नव्हतं। आता शिक्कामोर्तब महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या सोबत आहे हे झालेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना हव्या असणाऱ्या जागा त्यांची यादी सुद्धा आमच्या सोबत शेअर केलेली आहे। पुण्यामध्ये शिवसेना 25 जागांवर ठाम आहे। 25 पेक्षा कमी जागा मिळत असतील तर वेगळे लढण्यात काय चूक, असं या ठिकाणी बोलण्यात आलं। रवींद्र धंगेकर आणि आबा बागोल यांना डावलून कोणताही निर्णय होणार नाही। सेनेला ज्या जागा पाहिजे त्याच मिळाव्यात अशी भूमिका या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे। राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। जागा वाटप आणि प्रचार दौऱ्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। राज ठाकरेंच्या सभा दौरे, निवडणूक रणनीतीवर चर्चा होणार आहे। तर आज आणि उद्या एबी फॉर्म देण्यात येणार असून एकाच दिवशी फॉर्म भरण्याचे आदेश राज ठाकरे देणार असल्याची शक्यता आहे। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे। महापालिका निवडणुकीसाठी सर्वात प्रथम काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा वगळून पहिली यादी जाहीर केली आहे। काँग्रेस नेते आमदार सतीश पाटील यांनी ही यादी जाहीर केली आहे। अरुण गवळींच्या दोन्ही मुलींनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। अरुण गवळींच्या दोन्ही मुलींनी उमेदवारी अर्ज भरलेत। माजी नगरसेविका गीता गवळी आणि धाकटी मुलगी योगिता गवळी या दोघींनी अखिल भारतीय सेनेकडून भायखळा विभागातील ई विभागातून आता अर्ज भरलेले आहेत। कुर्ला मदर डेअरीतील वृक्षतोड ही बेकायदाच आहे। पालिकेच्या उद्यान विभागाने हा अहवाल आता दिलाय। गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आलेत। कुर्ला मदर डेअरीतील 16 झाडे विनापरवानगी कापण्यात आली असून 21 झाडांची छाटणी केली आहे। ही वृक्षतोड कायदेशीर असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे। याबाबत नेहरू नगर पोलिसांना कारवाई संदर्भात पत्र प्राप्त झाले। मात्र पालिका निवडणुका प्रक्रिया कर्मचारी व्यस्त असल्याने या ठिकाणी कर्मचाऱ्यांना बोलावून ते आलेले नाहीत। असे असले तरी अहवाल सादर होऊन बरेच दिवस झाले असूनही अद्याप कारवाई झालेली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।